आपण पाहत आहात क्रांतिमय भारत लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनल। ते सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती पूर्ण शहरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून साजरी करण्यात आली। प्रारंभी सकाळी माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। प्रस्तावित सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक पी.डी. घोडेसर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष एकलारे, शेख आसिफ, मखदूम कुरेशी, सलीम सौदागर, तुषार गायकवाड, ॲडव्होकेट राजेश भालेराव, मधुकर गायकवाड, लक्ष्मण शिंदे, अमजद नूरी, अजित शिंदे, पिंटू घोडके, वैजनाथ नारायणकर, नागेश शेंगडे, रवी गायकवाड, अशोक वाघमारे, कुंदन ठाकूर, किशोर सूर्यवंशी, मिलिंद सोनकांबळे, संजय शिंदे, राजू नारायणकर, विनोद गायकवाड, रऊफ कुरेशी, गायिका मुक्ताबाई पंडित, शेख मुख्तार, इंजिनियर सलमान काझी सह आदींची उपस्थिती होती। यावेळी अनेकांनी लोकशाहीर अनुभवांच्या अमिष्ट विचारांची उजळणी करत रशिया देशातील प्रवासांचे कथन केले। याच कार्यक्रमात हाजी कुरेशी यांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी 1 लाख रुपये देण्यासोबतच सभागृहाचा वरचा मजला बांधून देण्याचं आश्वासन दिले, तर सलीम सौदागर यांनी प्रवेशद्वार बांधून देण्याचं आश्वासन दिलं। सायंकाळी मिरवणुकीनंतर सर्वांना मिलिंद सोनकांबळे यांच्या वतीने भोजनदान करण्यात आले। सूत्रसंचालन दीपक बोरोड यांनी केले, तर कार्यक्रमासाठी उत्तम गायकवाड, सुधाकर गायकवाड, प्रकाश गायकवाड सह आदींनी परिश्रम घेतले। जयंती साजरी झाली, काय सांगाल? सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण जेव्हा साजरी करतो तेव्हा त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे। ज्या महामानवाने या ठिकाणी परिवर्तन घडवलं, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी घेतले, त्यांचे विचार आपण डोक्यात ठेवले, ते समाजापर्यंत कशी पोचतील आणि समाज त्याच्यावरून आपलं आचरण कसं करेल यासाठी प्रयत्न झाला पाहिजे। आणि यासाठी प्रत्येक व्यक्तीने हा करेल तो करेल असं म्हणण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणला तर आपोआपच समाजामध्ये बदल घडून येऊ शकतो। आणि म्हणून अण्णाभाऊंना डोक्यावर घेण्यापेक्षा अण्णाभाऊंना डोक्यात घेऊन त्यांचे विचार घेऊन फुले, शाहू, बाबासाहेब, अण्णाभाऊ या सर्वांच्या विचारावर आपण पुढे चालत गेलं पाहिजे आणि त्या विचारातूनच या जगामध्ये परत क्रांती होऊ शकते। आज जी देशामध्ये परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलण्यासाठी इथल्या बहुजनांनी एकत्र येण्यासाठी बाबासाहेबांचा जो जातीअंताचा लढा आहे तो लढा सोबत घेतला पाहिजे आणि जातीचा अंत करून या ठिकाणी आम्ही सगळे एक आहोत, सगळे बहुजन आम्ही एक आहोत ही भावना ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे। आपण जर तशा पद्धतीने पुढे गेलो तरच या देशामध्ये बदल घडून येऊ शकेल आणि या ठिकाणी बदल होईल आणि जी आज आपण अण्णाभाऊंची जयंती साजरी करत आहोत ती पूर्ण होईल असं मला वाटतं। तुम्ही इथं 1 लाख रुपये पुतळ्यासाठी देतो म्हणले, बरोबर आहे का? हां, बरोबर। अजून काय वरचा बी काम करून देतो, त्याला वरचा मजला बी करून देतो।